नमस्कार. रामकृष्ण हरी. मी मंगल. माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय मऊ, स्पंची आणि चविष्ट स्वीट कॉर्न ढोकळा बनवणार आहोत. हा ढोकळा कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो आणि नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. खूप वेळ न घेता चला मग सुरुवात करूया. इथे मी मुगाची डाळ 2 तास भिजत घातलेली, 1 कप स्वीट कॉर्न आणि अर्धा कप रवा हे प्रमाण ठेवलं आहे. त्यानंतर 2 चमचे दही घातलं आहे. जेवढं दही घालू तेवढंच पाणी घालायचं आणि अद्रक, लसूण हे पण थोडेसे घालून घ्यायचं. एकदम थोडं तेवढंच आपण पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ. छान असे बारीक पेस्ट करायची. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. हे बघा एकदम फाईन असे छान पेस्ट झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. छान आणि छोट्या भूकसाठी झटपट होणारी. हे बघा, जर खूप घट्ट झाले असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालू. ढोकळा आतमधून मऊ पंच होण्यासाठी 1 चमचा तेल घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला जर तिखट ढोकळा लागत असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालू शकता. चवीनुसार मीठ घालून आता मी मिक्स करून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. कलरसाठी आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल, पण कलर छान येतो हळद घातल्यावर. तर ही पण छान मिक्स करून घ्यायची. हे बघा छान कलर दिसतो ना हळद घातल्यावर. आता आपण यामध्ये जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकता. ढोकळा प्रत्येकाच्या घरी बनतोच, तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. खूप छान होतो, टेस्टी होतो. आता आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक पॅकेट इनो घालणार आहोत आणि थोडं वरून पाणी घालणार आहोत. हे बघा, आपण यामध्ये दही पण घातलेलं आहे, त्यामुळं खूप पटकन मिक्स झालं. तुम्ही ढोकळा कशात बनवता त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर तो घालून घ्यायचा. तर छान हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं. आता मी डबा घेतलेला आहे, त्यामध्ये ओतून घेते हे बॅटर. हे बघा, थोडं टॅप करायचं. नंतर खूप वेळ लागत नाही, झटपट बनतो. आता मी याला कुकरमध्ये बनवणार आहे. खाली थोडं पाणी टाकलं, त्यामध्ये
जाळ ठेवली. त्यानंतर 25-30 मिनटासाठी मी कुकरमध्ये ठेवला आणि छान असा ढोकळा झाला. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यानंतर मी छान असा थंड झाल्यावर कट करून घेतला. फोडणीसाठी आपण 2 वड्या बटर घालणार आहोत. बटर हे जास्तच वापरायचं. तर छान असं गरम झालं ना बटर, थोडं जास्तच बटर वापरायचं की कट करून घेतलेलं लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व घालून छान अशी फोडणी करून घ्यायची. हवा असेल तर यामध्ये थोडा हिंग पण घालू शकता, पण मी नाही घातलेला. ही कमी तिखटाची मिरची आहे. छान अशी फोडणी करून घ्यायची. मिरची आणि लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे अशा प्रकारे. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. त्यासाठी यामध्ये बटर थोडं जास्त घ्यायचं. खरंच बटरनी एक वेगळीच टेस्ट येते. आपण नेहमी तेलाची आणि पाण्याची फोडणी देतो, ती न देता एकदा या बटरमध्ये बघा करून फोडणी कशी छान बसते. आता या मी कट करून घेतलेले आहे ढोकळा, त्यावर छान असं लावून घेऊ आपण. पहिल्या सुरुवातीला जर बनवत असाल तर खरंच थोडं बटर जास्त वापरून बघा, खूप छान टेस्ट येते. छान असं सर्वीकडे लावून घ्यायची. बघा किती छान कलर पण दिसतो ना. आता सीझन पण आहे कॉर्नचा, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.